नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. तुम्ही येणारे कुसूर गटात बरोबर? हो बरोबर. काय काय हवं आहे या गटामध्ये सध्या? सध्या हवा म्हणजे वातावरण लय तापले. तसं बघायला गेला ना पूर्ण गट आहे ना तापलेला आहे. सगळ्या गटांपैकी हा गट सगळ्यात जास्त तापलेला आहे. कारण या गटात सगळे मातब्दार नेते उभे, संतोषदादा झाले, आशाताई झाले, गुलाबशेठ बारके झाले, असे सगळे मातब्दार नेते असल्यामुळं आज रोजी सगळे बी स्ट्रॉंग गटातले नेते. आणि आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर जनतेचा कौल म्हणजे हा संतोषदादांकडून आलेला आहे. आज ह्या गटामध्ये संतोषदादा हे 100% विजय होणार आणि विजय संतोषदादांचाच. काल रात्री शिवसेनेत बऱ्याच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी, बीजेपी कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय. याचा शिवसेनेला फायदा होईल का? हो 100% होणार. त्या गणामध्ये अतुल झटचेपे यांनी सुद्धा प्रवेश केला. प्रसाद पानसरे शिवसेनेमध्ये त्यांचं बी आपलं काम उत्तम आहे आणि फायदा तर 100% होणार. कारण ज्यावेळेस कार्यकर्ता हा जोमाने जमला जातो पक्षामध्ये त्यावेळेस पक्षाला बी मोठा फायदा होऊ शकतो आणि भविष्यात या गोष्टींचा सगळ्यांना फायदा होणार आहे. गाव आहे तुमचं? विपुल चिलत. तुम्ही काय जनतेला आवाहन करणार तुमच्या कामात? मी जनतेला एकच आवाहन करतो की बाबांनो, सत्याचा जो आपला मार्ग आहे तो निवडा. कारण संतोषदादा सारखा माणूस हा पुन्हा भेटणार नाही. कारण काम करणारा नेता आहे. आज तुम्ही बघितलं काही नसताना आज सावरगाव कुसूर गणामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात कामं चालू आहे. रोडची म्हणा किंवा आणखीन काही आपलं संरक्षण भिंतीची म्हणा, सगळे भरपूर कामं चालू आहे. तसेच आपले राजुरी बेला राजुरी गणाचे पंकज भाऊ कनसे हे सुद्धा चांगले, म्हणजे त्यांच्या स्मिताताई कनसे हे स्वतः उभे, त्यांचं बी अतिशय उत्तम काम आहे. त्या गणातील मी सर्वांना मी आवर्जून विनंती करतो की बाबांनो, त्या माणसामागं उभं राहा. कारण तो माणूस सच्चा माणूस आहे. स्वतःचं ते काय 2 नंबरचं काय पैसा बिसा कमावणारी माणसं नाही, स्वतःच्या हिमतीवर कमावणारी माणसं आहे. आणि त्यासाठी सर्वांना मी सावरगाव कुसूर गणातून विनंती करतो. वरती संतोषदादा चव्हाण आणि कुसूर गटामध्ये जितेंद्र भाऊ ढोले, तसेच सावरगाव गटामध्ये प्रकाश शेठ गिदे हे 2 उमेदवार आणि वरती संतोषदादा चव्हाण, या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मताने विजय करा. कारण कामाची माणसं आहे, वेळ दिला तर आवाज धावून येणारी माणसं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळे उच्च शिक्षित माणसं आहे, पदवीधर आहे. संतोषदादा झाले आणि आपले ढोले झाले, पदवीधर माणसं आहे. तर त्यासाठी कसं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पहिलं तर रकाळी मारणारच. तर त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे आणि ते त्यांच्याकडं आहे. त्यामुळं तुम्ही त्या गोष्टीसाठी मी तर विनंती करतो की आपण संतोषदादा आणि गिदे आणि ढोलेंच्या मागं सर्व जनतेने उभं राहावं. धन्यवाद. धन्यवाद. बोलणार का? बोलणार आहे? दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगशील तुझ्या गणाबद्दल? गणाबद्दल सांगायचं ठरलं तर तरुणांचा एकदम असा सुसज्ज असा प्रतिसाद मिळालेला आहे. आपण पाहू शकता की शिवजन्मभूमीमध्ये पुतळ्यापाशी जास्त संख्येने लोक उपस्थित राहिलेले. जनतेचा पण कौल शिवसेना धनुष्यबाणाकडे चांगल्या प्रमाणात वाढलेला दिसतोय. आणि माझं सगळ्या जनतेला हेच आव्हान आहे की धनुष्यबाण हे चिन्ह हे करून आपण योग्य तो उमेदवार निवडला पाहिजे आणि पुढे प्रगतीची वाट हे केली पाहिजे. तो एक तरुण आहे, तरुणांसाठी काय तरुणांसाठी उपाययोजना म्हणजे व्यायामाच्या सामानाची असू दे किंवा चालू आहे, बऱ्यापैकी कामे चालू आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये पण भरपूर अशी कामे करण्याची हे संतोषदादांनी ही कल्पना दिलेली आहे. मावस बंधू पंकज शेठ सोपानराव कनसे, युवा तालुका प्रमुख जुन्नर तालुका, यांच्या मिसेस स्मिताताई पंकज शेठ कनसे या सुद्धा जिल्हा परिषद गट राजुरी यातर्फे उभे राहिलेले आहेत, उमेदवारी भेटलेली आहे. तरी मी सर्व राजुरी बेल्ला गटाच्या मायबाप जनतेला विनंती करतो की ताईंना सुद्धा भरघोस मतांनी विजयी करा व त्यांच्या पाठीशी उभे राहा खंबीरपणे. धन्यवाद.